आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला। यावर आता खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रहार पाटील म्हणजे कच्चं मडकं असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रहार पाटील यांच्यावर टीका केली आहे। आता मी बोलतोय हे नाही, एक लक्षात घ्या, काही माणसं फार पक्की असतात आणि काही मडकी कच्ची असतात। त्या पक्क्या माणसांपैकी नाशिकमध्ये विलास शिंदे शिवसेना। आता कच्चे मडकी कोण? जसं आता मगाशी महाराष्ट्र केसरी, ते आमचे एक महाराष्ट्र केसरी होते हा। आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते कच्चं मडक आहे। त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला। आम्ही सगळ्यांनी सांगलीतली जागा मिळावी, शिवसेनेनं लढावी, चंद्रहार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली। अशा माणसानं स्वार्थासाठी, बरं का, लाभासाठी बेईमान व्हावं, ह्याला मी बेईमानी म्हणतो। काय त्याला कमी दिलं? ठीक आहे, सत्ता आली नाही तुमच्या गावात, तुमच्या विट्यात तुम्हाला मतं पडली नाही, तो तुम्ही एवढे मोठे नेते समजत होता। मला तो फार लहान माणूस आहे, मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाहीये त्या माणसाविषयी, पण मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली महाविकास आघाडी, त्या माणसानं सुद्धा बेईमानी करावी। या बेईमानीचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत। ठीक आहे, आता पुढला विषय घ्या। म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला जो चंद्रहार आहे, नाही, तो अजिबात कोणाच्या गळ्यातला, तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका। शिंदेच्या गळ्यात, बरं का, ठीक आहे, त्याने मिरवावा, काही नाही। त्याच्या विटेसारख्या गावामध्ये त्याला 10,000 मतं पडली नाही लोकसभेत, पण आम्ही प्रयत्न केला। एक तरुण उमदा क्षेत्रातला माणूस आहे, निवडणूक लढायची आहे, अपक्ष लढणारच होता, अपक्ष लढला असता तर 5,000 मतं पण नसती पडली। 60,000 मतं जी शिवसेनेची होती ती त्यांना पडली। आता मला त्यात काय बोल, ठीक आहे, शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे। क्रीडा क्षेत्रात काम करायचं आहे, सामाजिक काम करायचं आहे, याला काय अर्थ नाही। जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभ। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।